दरम्यान मुंबईसह विविध पक्षांची जी स्थिती आहे मुंबईसह इतर निवडणुकांमध्ये ती नेमकी काय आहे, गेल्या निवडणुकांमध्ये त्यांची ताकद काय आपण बघतोय। 2017चा जर विचार केला तर या निवडणुकीत 99 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले होते आणि त्याच्यानंतर काय झालं तर शिवसेना फुटली। शिवसेना फुटल्यानंतर सध्या ठाकरेंकडे किती नगरसेवक आहेत? त्यांच्याकडे नगरसेवकांची संख्या 54। ही आहे मुंबई महापालिकेतली स्थिती आपण बघतोय। मनसेचे 7 नगरसेवक निवडून आलेले होते आणि सध्या यातील 1 नगरसेवक शिंदेंकडे तर 6 नगरसेवक हे उद्धव ठाकरेंकडे आहेत। कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर 2017 मध्ये शिवसेनेचे 57 नगरसेवक निवडून आले होते आणि फुटीनंतर सध्या ठाकरेंकडे उरलेत 9 नगरसेवक। याशिवाय मनसेचे निवडून आलेले नगरसेवक 9 आणि एक अपक्ष असे मिळून सध्या त्यांच्याकडे एकूण नगरसेवकांची संख्या जी आहे ती 10 आहे। याशिवाय 2017 मध्ये शिवसेनेचे 67 नगरसेवक निवडून आलेले होते आणि ठाण्यामध्ये आपण बघतोय काय स्थिती आहे। पक्षफुटीनंतर सध्या ठाकरेंकडे फक्त 3 नगरसेवक आहेत। ठाण्यामधली ही स्थिती आपण बघतोय। मनसेकडे एकही नगरसेवक सध्याच्या स्थितीमध्ये नाहीये। नवी मुंबई 2015 मध्ये निवडणुकीत शिवसेनेचे 38 नगरसेवक निवडून आले होते, तर फुटीनंतर सध्या ठाकरेंकडे उरले 4 नगरसेवक। नवी मुंबईत मनसेकडे एकही नगरसेवक नाही। आणि याच अनुषंगाने आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। राज्यासह देशात काय काय घडते सविस्तरपणे जाणून घ्यायचे। एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय। पाहत राहा